नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी संदेश तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो। आता दिवाळी झाल्यानंतर मग दिवाळी चालूच आहे, पण आता सगळं झालं आहे दिवाळीचं वगैरे। तर मोठूची लग्न आहे 2 दिवसानंतर, पण दिवाळीचे गोड फराळ खाल्ल्यानंतर आज नॉनव्हेजचा आहे पहिला दिवस, संडे। म्हणजे फ्रायडे वगैरे होता, पण संडे आज नॉनव्हेजचा पहिला दिवस ही आहे। तर आम्ही गेलो होतो फिश मार्केटला, कारण भाऊजीला वगैरे चिकन वगैरे झाले होते, तर बोला फिश खायचं हे झालेलं। तर आम्ही गेलो होतो फिश मार्केटला। तर भारतीने बघूया काय काय फिश आणलेत, ते बघूया काय बनवते ते किचनमध्ये। किचनमध्ये काय बनवते ते बघूया। फिश तर आम्ही दुपारीच घेऊन आलेलो, तर बघूया काय बनवते। भारती काय बनवते संडे स्पेशल? सर्वप्रथम सगळ्यांना नमस्ते। आज मी आहे ना किचन मध्ये सकाळी आपण फिश मार्केटला गेलेलो ना, तर त्याच्यामध्ये फिश आणलेले आहेत, बोंबील वगैरे पण आणलेले आहे। फिश मध्ये काय 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 आणलं होतं? बोंबील आणले होते, मांदेली आणि पापलेट आणलेले। तर बाकीचे म्हणजे सकाळी थोडी केली आणि त्यात पापलेट संध्याकाळला ठेवले होते। तर आता मी आहे ना याचे पापलेट फ्राय बनवणार आहे आणि पापलेटची ग्रेव्ही बनवणार आहे। तर कशी मी बनवते ना, म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते ना, तर मी आता कशी बनवते ना तुमच्याबरोबर पण शेअर करणार आहे। तर चला, तर त्याच्यासाठी मी आहेत ना छोटे दोन म्हणजे मीडियम साईजचे आहेत ना ग्रेव्हीसाठी काढणार आहे, आणि बाकीचे असे फ्राय करणार आहे असेच असे काप करून। चला तर मग ह्याचे आहेत ना दोन्ही काढून घेते आणि ना कटिंग करून घेते असे बारीक। म्हणजे आज तो संडे स्पेशल पापलेट बनवणार आहे। दुपारी ते झालं, पण संध्याकाळच्या डिनरमध्ये जेवणामध्ये पापलेटचं रेसिपी बनवणार आहे। आणि सकाळी आपली हे पण कोळंबी हे पण झाला, रस्सा पण झाला, कोळंबीचा रस्सा पण झाला, कोळंबीचा रस्सा आणि प्लस हे पापलेट वगैरे ते असणार आहे। आता तर हे आहेत ना कटिंग करून घेतलेले आहेत 3 पापलेट, ते ग्रेव्हीसाठी घेतलेले आहेत कटिंग, आणि आहे ना हे फिश फ्रायसाठी। तर ह्याला आहे ना मी कट मारून घेणार आहे, म्हणजे जेणेकरून कसं त्याला सगळा असा मसाला आतमध्ये लागेल व्यवस्थित। आणि हे याच्यासाठी ग्रेव्हीसाठी कटिंग केले का? ग्रेव्ही म्हणजे मसालामध्ये बनवणार असते। हा म्हणजे दाखवते। तर मी आहे ना हे काढून घेते। आता ह्या फ्राय साठी आहे ना मी असे अक्केच ठेवणार आहेत, पण त्याला ना अशी मध्ये अशी कट मारणार आहे, जेणेकरून कसं मसाला सगळं मीठ वगैरे कापताना ताजी वाटते। तर म्हणजे असं पापलेट ताजे आहेत, फ्रेश आहेत, ताजे। आणि मोठी पण बघा ना किती आहे, म्हणजे असं हे बघा ना, असं एक हात भर आहे, असं छान असं एवढा मोठा आहे। तशी सगळ्याला ना कट मारून घेते। तर मच्छी फ्राय करण्यासाठी आहे ना मी पहिले हिरवं वाटण वाटून घेणार आहे। त्याच्यासाठी आहेत ना हे आल्याचे तुकडे आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत 7-8, आणि कोथिंबीर हे वाटून घेणार आहे, हिरवा मसाला। हां, आणि हे त्याला पेस्ट लावणार, ती हिरव्या मसाल्याची पेस्ट हे करून त्याला लावणार। आणि हे नंतर मी ग्रेव्हीसाठी आहे ना कांदा घेतलेला आहे बारीक, 2 कांदे आहेत मोठे, आणि हे ओलं खोबरं आहे, 1 टॅमॅटो, आणि मिरची आपली लाल बेडगी मिरची, आणि धणे भिजत घातलेले आहेत। ते पूर्ण त्याचा मसाला बनवणार आहे, आणि त्याच्यामध्ये पण आलं आणि लसूण ऍड करणार आहे। म्हणजे ते फोडणीसाठी वापरणार? ते ग्रेव्हीसाठी, म्हणजे आज आपली ग्रेव्ही करायची आहे ना, ग्रेव्हीसाठी। हां, ते ग्रेव्हीसाठी हे करणार, आणि हे हिरवा मसाला त्यांना लावण्यासाठी। तर आपण चला तर बघूया मग आपण। हा मसाला तू वाटून घेणार आहे? हां, त्याच्यामध्ये आता मी कोथिंबीर आणि हे आलं आणि लसणाच्या पाकळ्या, आहे ना पापलेट फ्राय करण्यासाठी आहे ना पहिला मी अजून म्हणजे त्याला मॅरिनेशन करून घेते। तर हे आंबटपणा येण्यासाठी याला मी लिंबू पण पिळून घ्यायचं। इथे मी 1 लिंबू घेतलेला आहे, या बिया काढून टाकायच्या, बिया काढून टाकायच्या। लिंबूने ते कोकम पण लावू शकतात ना? हां, कोकम पण लावू शकते मी। त्या ग्रेव्हीमध्ये ना कोकमच टाकणार आहे।
जर लिंबू अवेलेबल नसेल तर कोकम लावू शकतो, कोकमचा रस. इथे मी एक लिंबू घेतलेला, ह्या बिया काढून टाकायच्या, नंतर कसं दाताखाली वगैरे आलं ना की कडू लागतं ना. मीठ चवीनुसार. म्हणजे आपण हे कोथिंबीर, ओला मसाला तो हे घेतला ना मिक्सरला वाटून, आणि कोथिंबीर, आलं आणि लसूण, तर त्याची पेस्ट केली आहे ना, तर ते पण लावून घ्यायचं. जेवढं पाहिजे तेवढं घ्यायचं. आणि हे लाल तिखट, लाल तिखट, हळद, गरम मसाला, छान ते पण मिक्स करायचं. लाल तिखट आपण त्याला आडवेपणे कापले ना, त्याच्यामध्ये आतमध्ये पण ते गेले पाहिजे ना मसाला. आतमध्ये पण गेले पाहिजे. छान असं आतमध्ये गेलं ना की कसं लागेल ना ते मग. अशा प्रकारे तू मसाला लावून ठेवणार आहेस का किती वेळ? हा, आता मी ठेवणार आहे. आता इथे म्हणजे आपण आता इथे तर 15-20 मिनिटं जास्तच ठेवणार आहे. तोपर्यंत मी ती मसाला आतमध्ये मुरला पाहिजे. आणि कशी मग तोपर्यंत आपण ग्रेव्ही पण बनवून घेऊया त्याची. तोपर्यंत होईल आपली पापलेट छान अशी मॅरिनेट होते. म्हणजे असं आता ग्रेव्हीसाठी आहे ना, मी आता कढईत ना तेल घेते 3-4 चमचे. म्हणजे अगोदर तू ग्रेव्ही बनवणार आहेस आणि तोपर्यंत ते मसाला लागण्यासाठी फ्राय होण्यासाठी आहे ना, ते तोपर्यंत मॅरिनेशन करून ठेवलेले. तोपर्यंत आपल्या इथे ग्रेव्ही पण होईल ना. हे वाटून घेतलेलं आहे. हे टोमॅटो आणि कांदा, खोबरा आणि त्याच्यामध्ये लाल मिरची आणि लसूण आणि आलं, तर हे मसाला म्हणजे ही ग्रेव्ही बनवून घेतली. पेस्ट ग्रेव्ही बनवून घेतली. ते फोडणी लावायचे. जरा गॅस मोठा करते. तर चांगलं तेल पण तापलंय. त्याच्यामध्ये आहे ना फोडणीला कढीपत्ता घालायचा. आणि हा आपण तयार केलेला ग्रेव्हीचा मसाला छान असं भाजून घ्यायचं त्याला. त्याची छान अशी ग्रेव्ही थोडी अशी शिजली ना की आता त्याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे. लाल तिखट थोडं टाकून घेते. 2 चमचे टाकले लाल तिखट. चवीनुसार मीठ. त्या मसाल्यामध्ये लाल तिखट वगैरे टाकलं नव्हतं? नव्हतं, फक्त कलर साठी ती मिरची टाकली होती. हळद. छान असं मिक्स करून घ्यायचं. छान अशी आपली ग्रेव्ही झाली ना, त्याच्यामध्ये मी आता पाणी ॲड करते. जेवढं आपल्याला पाहिजे पातळ तसं पाणी ॲड करते. जास्त मी पातळ नाही करणार आहे, थोडंसं मीडियमच ठेवणार आहे. थोडंसं घेते. ते ग्रेव्ही मध्ये ते पापलेट शिजले पाहिजे तेवढं तरी त्याच्यामध्ये पाणी ऍड केलं पाहिजे ना. थोडी जाडसरच ठेवणार आहे ग्रेव्ही मी. एवढं मी पाणी टाकलं. एवढी जाडसर. आता ह्याच्यामध्ये मी आहे ना आंबटपणासाठी
कोकम पण ऍड करणार आहे. ते कोकम मसाला वगैरे भिजत ठेवलं होतं का? हा, कोकम असं भिजत ठेवलं होतं. तो कोकम पण ऍड केलं त्याच्यामध्ये. पण मच्छी थोडी जरा आंबटच पाहिजे, जरा कसं हो. जास्त पण नाही, पण थोडी तरी आंबट पाहिजे. त्याला उकळी आली ना ते पापलेटची पीस मी त्याच्यामध्ये ऍड करणार आहे. आता थोडी ना उकळी येऊ देऊ. त्याला आहे ना उकळी आलेली आहे. आता आपण याच्यामध्ये ना पापलेटचे केलेले पीस आहेत ना त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि ह्याला पण छान असं शिजवून घेऊया. याला काही जास्त वेळ लागणार नाही. 5 मिनिटं उकळी आली झाकण ठेवते म्हणजे ते पटकन होतील. 5 मिनिटं अशी उकळी येऊन द्यायची आणि मग लगेच बंद करणार गॅस. याच्यावर आता झाकण ठेवणार आहे. कोथिंबीर वगैरे शिजल्यानंतर टाकशील ना? वरून टाकेन नंतर. झाकण ठेवते. आता मी आहे ना इथे 5 मिनिटानंतर चेक करते. तर आपली ना मच्छी आपली होतच चालेल. हे बघा, त्याला कसं जास्त वेळ लागत नाही, लगेच होते. आता मी त्याच्यावरती आहे ना कोथिंबीर टाकून घेते आणि गॅस बंद करते. आपलं आहे ना पापलेटची ग्रेव्ही तयार आहे. हां, ग्रेव्ही तयार आहे. पापलेटची ग्रेव्ही तयार आहे. बंद करते गॅस. आता हे पापलेटला आहे ना मी जवळजवळ 20-25 मिनटं झाली आहे तशीच ठेवली होती ना मॅरिनेशन करण्यासाठी. तर आता मी आहे ना फ्राय करून घेणार आहे. तर त्याच्यासाठी कोटिंगसाठी आहे ना मी ते रवा आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. ते पण असं छान मिक्स करते. आणि इथे आहे ना मी पॅन ठेवलेला आहे तापण्यासाठी. त्याच्यामध्ये तेल पण टाकलेलं आहे. आणि ह्या 4-5 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत त्या पण टाकणार आहेत, म्हणजे जेणेकरून त्याला फ्लेवर छान येईल. त्यांनी आहे ना हे पापलेट फ्राय करून घेते. छान असं मसाला लावून फ्राय करून घेते. आणि कोणतं पीठ घेतलंस? याच्यामध्ये गव्हाचं पीठ आणि रवा घेतला थोडा. छान असं लावून घ्यायचं, म्हणजे छान अशी कोटिंग करून घ्यायची आणि फ्राय करायचं. तसंच सगळे ना मी कोटिंग करून घेते आणि फ्राय करायला पॅनमध्ये टाकते. सगळे पापलेट फ्राय पॅन वर ठेवला नाही त्या कोटिंग करून. आमचं एका साईडून हे झाल्यानंतर दुसरीकडे पलटी करते ना. एका साईडने चांगली छान अशी भाजली गेली पाहिजे. बारीक करून घ्यायचं. आता आहेत ना ही एका साईडने झालेली आहेत. आता मी दुसऱ्या साईडने पण आहे ना छान अशी भाजून घेणार आहे. छान अशी झालेली आहे. एका साईडने भाजून झाली चांगली. हो, दुसऱ्या साईडने पण झाली. ती झाली आपली. तर गॅस मोठाच करते. छान असे आहेत ना पापलेट फ्राय झालेले आहेत. तर आता मी गॅसनं बंद केला. पापलेट खाण्यासाठी तयार आहेत. फ्राय पण आणि ते ग्रेव्हीवाला पण. छान असं इथे पापलेट फ्राय, पापलेटची करी, रस्सा आणि हे ना दुपारी आम्ही मांदेली फ्राय केलेली, ती मांदेली त्याच्याबरोबर कांदा, ही चपाती आणि भात. नंतर भात. अशी छान अशी पापलेट फ्राय करी आपलं तयार झाली खाण्यासाठी तयार. अशा प्रकारे भारतीने बनवलेलं आहे संडे स्पेशल पापलेट फिश थाली. फिश थालीमध्ये पापलेट फ्राय बनवलं आणि पापलेटची करी आणि ही मादेली. दुपारी बोंबील वगैरे होते पण संपले आता. अशा प्रकारे ही फिश थाली तयार आहे.
या तुम्ही पण जेवायला, आम्ही पण जेवायला बसतो. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.